नमस्कार. मी श्रद्धा घेऊन आली असं मस्त कसाटा आईस्क्रीमची रेसिपी. वेळ अजिबात न घालवता रेसिपीच करूया डायरेक्ट. एका पॅनमध्ये 1 कप दूध घेतलं आहे. फुल फॅट दूध घ्यायचं आहे. रॉ मिल्क घेतलं इथं मी. थोडंसं दूध आपण कडेला ठेवून देणार आहोत. आता दूध आपण उकळवून घेणार आहोत. दूध उकळतंय तोपर्यंत आता आपण इथं जे थोडंसं दूध काढून ठेवलं आहे त्याच्यात आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं दुधाला उकळी आलेली आहे. आता इथं मी पाव कप साखर घातली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून 2 टेबलस्पून साखर घालू शकता किंवा कमी करू शकता. आता साखर छान सगळी विरघळली की यामध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालणार आहोत. सगळी छान साखर विरघळू देत. म्हणजे थोडंसं दूध आपलं कॉर्नफ्लॉवरनं थोडं दूध आपलं घट्ट होणार आहे. कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्या दुधाला घट्टपणा येणार आहे. कॉर्नफ्लॉवर चांगलं छान शिजून घेतलं की आपल्याला गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. मस्त घट्ट झाले बघा. आता पूर्ण गार झालं की मग आता ह्याचा आपण वापर करणार आहोत. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून ठेवायचं आहे. दुसऱ्या बाउलमध्ये आपण 1 कप व्हिप क्रीम घेतलं आहे आणि व्हिप क्रीम आता आपण बीट करायचं आहे. व्हिप क्रीम पूर्ण घट्ट होईपर्यंत बीट करायचं. आता आपलं क्रीम छान फेटून झालेलं आहे. यामध्ये जे मगाशी आपण दूध आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते जे घट्ट झालं आहे हे पूर्ण गार व्हायला हवं आहे. मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. पूर्ण गार झालेलं मिश्रण आपण आता व्हिप क्रीममध्ये घालायचं आहे आणि आता आपण परत 1 मिनिटभर बीट करायचं आहे. पूर्ण गार झालं की मगच घालायचं आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे आईस्क्रीम करताना. तुम्ही सगळं छान मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे ते पटकन गार होईल. आता आपल्याला कसाटा आईस्क्रीम करायचं आहे तर आपल्याला 3 फ्लेवरची आईस्क्रीम करायला लागणार आहे. आता मी काय करणार आहे की हे जे आपण बीट केलेलं क्रीम आहे ह्याचे आपण आता काय करायचे 2 भाग करून घ्यायचेत. मस्त आपलं असं बीट झालेलं आहे बघा. हा आईस्क्रीम इतकं सुंदर होणार आहे ना ह्याचं. आता याचे आपण काय करूया 2 भाग करून घेऊया. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही 2 फ्लेवर केलेत तरी चालतात. इथं मी ऑरेंज आणि पिस्ता असे 2 आईस्क्रीमचे प्रकार करणार आहे कसाट्यासाठी. एका ह्याच्यात आपण ऑरेंज इमल्शन घातलेलं आहे 1 टीस्पून. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला कसाटा सेट करायचा आहे त्याच्यात आपण सगळं भरायचं आहे. आणि यावर आता मी थोडीशी चेरी घातलेली आहे आणि आता आपण हे फ्रीजला पहिल्यांदा सेट करत ठेवायचं आहे. कसाट्याचा पहिला लेअर आपला तयार झालेला आहे. हा दुसरा लेअर आहे तो आपण तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. यामध्ये आपण आता पिस्ता इमल्शन वापरलेलं आहे ते पण 1 टीस्पून घालायचं आहे. रंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला इमल्शन कमी जास्त करायला लागेल. आता आपला सेट झालेलं पहिलं आईस्क्रीम आहे ते सेट झालं त्याला साधारण 1-2 तास लागतील. मग त्यावर आपण हे दुसरा लेअर घालायचा आहे. तोपर्यंत हा जो लेअर होता तो आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, बाहेर ठेवायचा नाही. ते पण आता आपल्याला 2 तास सेट करत ठेवायचा आहे. आपला कसाट्याचा दुसरा लेअर इथं लागला आहे. आता आपण चॉकलेट आईस्क्रीमसाठी इथं पाव कप साखर, 2 टेबलस्पून कोको पावडर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर असं सगळं मिश्रण घेणार आहोत. सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यात आता 1 कप आपण दूध घालणार आहोत. थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे.
सगळं मिश्रण मिक्स झाल्याशिवाय आपण गॅस सुरू करायचा नाही. इथं अजून मी गॅस सुरू केलेला नाही आहे. सगळं दूध घातलं 1 कप मी. हे दूधसुद्धा मी रॉ मिल्कच घेतलं होतं, कच्चं दूध वापरलं होतं, फुल फॅट. आता आपण गॅस सुरू करायचा आहे आणि आता हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे. घट्ट व्हायला पाहिजे हे आता आपण तिसरं चॉकलेट आईस्क्रीम तयार करतो आहे. ह्याचं मिश्रण सगळं छान घट्ट झालं की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे आपलं चॉकलेट आईस्क्रीमचं तिसरा लेअर असणार आहे आपला कसाट्यासाठीचा. आता मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये आता डार्क चॉकलेट जवळजवळ पाव कप, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे चॉकलेटचं प्रमाण घाला. पाव कप ते अर्धा कप तुम्हाला काय आवडेल त्यानुसार तुम्ही इथे चॉकलेट घालायचं आहे. डार्क चॉकलेट कट करून मी इथं घातलं आहे. गॅस बंद केला होता आणि मग घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे म्हणजे चॉकलेट त्यात मेल्ट होऊन जाणार आहे. आणि हे मिश्रण पण आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. परत 1 कप व्हिपक्रीम घेतलं आहे, परत ते बीट करून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे गार होण्यासाठी. व्हिपक्रीम आपण आता इथं बीट करून घेतो आहे. कसाट्यासाठी आपण तिसरा लेअर चॉकलेटचा देणार आहोत. तुम्हाला जे फ्लेवर आवडतील त्याचे तुम्ही आईस्क्रीम करू शकता, 3 फ्लेवरचे. आपलं व्हिपक्रीम बीट झालं आहे. आता यामध्ये आपण आपलं जो मगाचं चॉकलेटचं मिश्रण केलं होतं पूर्ण गार झालेलं ते ह्याच्यात घालायचं आहे. परत बीट करायचं आहे 1-2 मिनटं म्हणजे आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. हे झालं आपलं चॉकलेट आईस्क्रीम. तुम्ही असंच सेट करत ठेवलं तर हे तुमचं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. परत आता आपण आपला कसाट्याचा जो बाऊल आहे सेट केलेला आईस्क्रीमचा तो बाहेर काढायचा आहे आणि यामध्ये आता चॉकलेट आईस्क्रीम आपण घालणार आहोत. आणि आता ते म्हणजे आपलं फायनल कसाटा आईस्क्रीमची तिन्ही आईस्क्रीम इथं तयार झालेली आहेत. सगळं छान मस्त स्प्रेड करायचं आहे. आता यावर मी काय करते, थोडंसं व्हिपक्रीम होतं ते थोडंसं अगदी पातळसा इथं लेअर द्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तुम्हाला जी आवडतात ती तुम्ही घाला. इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता बारीक कट केलेलं घेतलेलं आहे आणि वर ड्रायफ्रूट्स घालते आहे. आपण घरात आईस्क्रीम करतो आहे त्यामुळं आपल्याला बाहेरच्यासारखे बाऊल किंवा बाहेरच्यासारखे आपल्याला कंटेनर किंवा सेट करायला आपल्याकडं कंटेनर नसतात. जे घरात आपल्या आहे अवेलेबल त्याच्यात आपण इथं आईस्क्रीम करणार आहोत. सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि परत आपला आईस्क्रीम सेट करायला ठेवून द्यायचं आहे. आणि आता हे फायनल सेट करायला ठेवायचं आईस्क्रीम आहे ते 7 ते 8 तास हे आईस्क्रीम आपण सेट करून घेणार आहोत. वाव, आपलं कसाटा आईस्क्रीम आपला तयार झालेला आहे. मस्त काढायचं आहे, त्याचे स्लाइस करायचे आहेत आणि खायचे आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी बघा.